नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण या व्हिडिओमध्ये दीपपूजनेला कणकीचे दिवे किती आणि कसे करावे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दिवा मांगल्याचे प्रतीक आहे आणि दीपामुषा म्हणजे आषाढामुषा होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. दीपपूजनाला घरातील सर्व दिव्यांची समयीची पूजा करायची असते. हे आपण मागील व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. आज आपण कणकीच्या दिव्यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दीपपूजनाला आपण कणकीचे दिवे करतो ते 7 दिवे करावेत. त्यातील 5 दिवे कणकीच्या दिव्यांनी दीपपूजनाला घरातील सर्व दिव्यांची समयीची ज्यावेळेस आपण पूजा करायची असते त्या 5 कणकीच्या दिव्यात तूप वापरावे, तेल वापरू नये व कणकीच्या 5 दिव्यांनी ओवाळताना पुढील मंत्र म्हणावा. सूर्याग्नी रूपस्य त्वम तेजसाम तेज उत्तमम ग्रहाणामन कृताम पूजामुन सर्व काम प्रदो भव. हे दीपा, तू सर्व सूर्य अग्निरूपासून तेजामध्ये उत्तम आहेस. माझ्या पूजेचा स्वीकार करून माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. लहान मुलांच्या औषधांसाठी 6वा दिवा वापरायचा आहे. मुले ही आपल्या वंशाची वृद्धी करणारे असतात आणि यांना संध्याकाळी कणकीच्या दिव्यात तूप न वापरता तेल वापरून त्या तेलाच्या दिव्याने त्यांचं औषण करावे. जो 7वा दिवा आहे तो पितरांचे स्मरण म्हणून करायचा आहे आपल्याला. या कणकीचा दिवा संध्याकाळी घराच्या बाहेर दक्षिणेस दिवेचे तोंड करून तो आपल्याला तेल घालून लावायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी निर्मल्याबरोबर या कणकीच्या दिव्यांचेही विसर्जन आपल्याला करायचं आहे. तर कणकीचे दिवे आपल्याला कसे बनवायचे ते पाहूयात. कणकीचे दिवे बनवताना त्यामध्ये मीठ व हळद घालू नये. तसेच कणकीत हळद घातली तर चालेल, परंतु मीठ अजिबात घालायचं नाही आहे. पिठात पाणी घालून पीठ मळा आणि त्याचे दिवे तयार करायच्यात. म्हणजेच कणिक तयार करायची आणि त्याच्यापासून दिवे तयार करायच्यात. जर तुम्हाला गोड दिवे तयार करायचे असेल तर तुम्ही पाण्याऐवजी गुळाचे पाणी वापरू शकता. आणि हे जे कणकीचे दिवे बनवलेत ते तुम्ही उकडून घ्यायचेत आणि पूजा संध्याकाळची आपले दिव्यांची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला निर्मल्याबरोबर दिव्यांचंही विसर्जन करायचं आहे. धन्यवाद. तर माहिती कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.